शिवसेना भाजपचे संबंध तुटणार? ठाकरे शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक. महायुतीत ठिणगी, पुन्हा स्वबळाचा नारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीसाठी ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठकाही झाल्या. मात्र आता याच बैठकांनंतर नारायण राणेंनी ठाकरेंसोबत शिंदे सेनेनं युती केल्यास 2 जिल्ह्यात त्यांच्याशी संबंध तोडू असा थेट इशारा दिलाय. तर दुसरीकडे भाजपसोबत युतीचा हात कायम आहे. मात्र युती न झाल्यास 4ही नगरपालिकांमध्ये स्वबळावर लढू असा इशारा उदय सामंत यांनी दिलाय. शिवसेना आणि ठाकरे गट यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते. तर राजेंद्र यांनी यांना दुजोरा दिलाय, त्याबाबत आपलं काय? नाही, माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध आता मैत्रीपूर्ण लढत करायची की स्वबळावर लढायचं? आम्ही तर मैत्रीचा हात कायमस्वरूपी पुढे केलेला आहे. पण असं नाही, ऑप्शन जर बंद झाला तर आम्ही लढणार नाही अशातला भाग नाही. आम्ही 4ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे आमचे उमेदवार उभे असतील आणि तिथे धनुष्यबाणावर आम्ही लढू. मुद्दा असा राहतो की ज्या पद्धतीनं आम्ही संयमानं बोलतोय, आम्ही संयमानं युती करा म्हणून सांगतो, याचा कारणाचा दुसरा भाग काय तर आमच्या भांडणामध्ये आमचा जो विरोधक आहे, ज्याचं सध्या कुठेही अस्तित्व दिसत नाही, त्याला परत नवी संजीवनी मिळू नये हीच आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे ही भूमिका नम्राईची असू शकत नाही, ही नम्रतेची भूमिका आहे. कणकवलीतलं राजकारण नेहमीच राणे विरुद्ध इतर पक्ष असंच राहिलंय. अशातच नारायण राणेंनी संबंध तोडण्याचा इशारा दिल्यामुळे महायुतीतला तणाव आणखीनच वाढला. मात्र याच तणावात राणे बंधूही एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही राणे बंधूंनी जिल्हा परिषदेत आमचाच अध्यक्ष होणार असल्याचं विधान केलं. त्यामुळे राणे बंधूंमधलं हे शीतयुद्ध थांबवण्यासाठी नारायण राणेंनाच हस्तक्षेप करावा लागला. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष इथे बसला पाहिजे, राणे साहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे. कारण गेली 25 वर्ष ही राणे साहेबांच्याच विचाराचा भारतीय जनता अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे. आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे, 100% आहे आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर 100% शिवसेनेचाच प्रभाव पडणार ही माझ्या मनामध्ये शंका आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही. इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे पितापुत्रांचं नेहमीच वर्चस्व राहिलंय. मात्र नितेश राणे भाजपमध्ये आणि निलेश राणे शिंदे सेनेत असल्यानं पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं पालन करून पक्षाच्या सत्तेसाठी कार्यरत राहण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. अशातच ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकत्र येण्याच्या चर्चेनं महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. आता स्थानिक राजकारणासाठी सिंधुदुर्गात महायुती नेमका कोणता फॉर्म्युला वापरते? राणेंना शह देण्यासाठी शिंदे सेना विरोधकांशी हात मिळवणी करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनायक वंजारी, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग.